नमस्कार, KNN सिटी न्यूजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बेळगावातल्या एका कलाकाराला भेट द्यायला आलो आहोत. त्यांच्याकडून जाणून घेऊया की फॅशन दुनियेमध्ये काय काय गंमत जमत असतात किंवा त्यांना फॅशन दुनियेमधून काय शिकायला मिळालेलं आहे आतापर्यंत, त्यांचा सफर कसा होता त्यांच्या या दुनियेमधला, त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. आपल्यासोबत आहेत नवनीत पाटील. हॅलो सर, वेलकम. KNN सिटी न्यूज मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. थँक्यू. माझं नाव नवनीत पाटील आहे. मी मूळचा बेळगावचा. खरं आयुष्य मुंबईत होतं. कर्मभूमी आपण ज्याला म्हणतो तसं तिकडे होतो. सुरुवात मी ॲज असिस्टंट फॅशन डिझायनर सुरू केलेली. त्याच्यानंतर भरपूर कॉस्ट्यूम डिझायनिंग केलेले आहेत. शिक्षणात पण होतो. आय वॉज हेडिंग अ डिपार्टमेंट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी इन अ रेप्युटेड कॉलेज. इनफॅक्ट माझ्या करिअर स्पॅनमधला सर्वात मोठा जो स्पॅन आहे तो मुलांना शिकवण्यात गेलेला आहे. आणि काही पर्सनल रिझनसाठी मला बेळगावमध्ये सेटल व्हावं लागलं. आणि आत्ता मी बेळगावमध्ये आलो आहे तर बेळगावसाठी काहीतरी करावं किंवा कला इकडे आणावी आणि लोकांना त्याच्यातून इन्स्पिरेशन मिळावं ही मनापासून इच्छा. सर, व्हॉट इज फॅशन फॉर यू? फॅशन एका शब्दामध्ये आपण डिफाईन करू नाही शकत, कारण का फॅशन आपल्या आयुष्यातला एवढा इम्पॉर्टंट पार्ट आहे. आपण सकाळी उठल्यापासून फॅशनची इन्व्हॉल्वमेंट आपल्या लाईफमध्ये असते. कॉन्शियसली सबकॉन्शियसली खूप आपल्याला हे अफेक्ट करतं. आपण साधं जेव्हा उठतो आणि ऑफिसला जायचं असतं तेव्हा आपण डिसाईड करतो की अरे मला आज हाच कुर्ता घालायचा आहे, मला हाच शर्ट घालायचा आहे, किंवा मी साडी नेसेन किंवा मी सूट घालीन. सबकॉन्शियसली आपल्या हे मनात एवढं गुंतलेलं आहे की हे बिंबवलेलं आहे की हा एक इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट आहे. जरी आपण फॅशनेबल असो किंवा नसो आपण हे फॉलो करतोच. आणि इन जनरल आयुष्यातले भरपूरशा गोष्टी, म्हणजे बॉलिवूड असो किंवा सायन्स असो किंवा पॉलिटिक्स असो, ह्या सगळ्या गोष्टी फॅशनला अफेक्ट करतात. फॉर मी दॅट इज फॅशन. सो तुम्ही फॅशन डिझायनिंगचं फील्ड तुमचं करिअर म्हणून का चूज केलेलं आहे? प्रत्येक माणसामध्ये काही ना काहीतरी गुण असतात आणि मला वाटतं की मी नेहमीच क्रिएटिव्हली इन्क्लाइंड होतो, कलात्मक आहे आधीपासूनच. तर आपण शाळेत जेव्हा असतो तेव्हा आपण एलिमेंटरी इंटरमिडिएट करतो, ड्रॉइंग एक्झाम देतो, त्याच्यात चांगलं होतो. आणि जेव्हा हा निर्णय घ्यायचा होता की आता पुढे जाऊन आयुष्यात काय करायचं आहे, तेव्हा हे ऐकून माहिती होतं. तेव्हा मोजून 2 कॉलेजेस होते आणि त्याचं एक कॉलेज वुमन्स कॉलेज होतं, म्हणजे राहायला ऑप्शन 1. तिकडे सुद्धा एंट्रन्स एक्झाम द्यायची होती आणि तिकडे 6,000 स्टुडंट्स एक्झाम द्यायला यायचे आणि त्याच्यातले मोजून 200-300 लोक सिलेक्ट व्हायचे. तर आमच्या टाईममध्ये, आय एम साऊंडिंग ओल्ड, खरं त्या टाईमाला ही अशी पद्धत होती. तेव्हा आज जे फॅशनचं आपण बघतो, जे वैभव आहे ते तेव्हा नव्हतं. फॅशन वॉज ऑलवेज लुक डाऊन अपॉन. म्हणजे फॅशन डिझायनर होणं म्हणजे ही काही मोठी गोष्ट नव्हे. म्हणजे अगदी ज्यांना काही होत नाही त्यांनी फॅशन डिझायनिंग करावं ही एक वृत्ती होती तेव्हा, समज होती. आणि खरं त्याच्यामध्ये मला हे माहिती होतं की मी क्रिएटिव्ह पर्सन आहे आणि ते सगळे जे काही नेसेसरी क्वालिटीज असतात ते माझ्यामध्ये होते. आणि चांगले गुरुजन मिळाले आणि चांगलं शिकायला मिळालं आणि मग सुरुवात तशी झाली. तर मग फॅशन, आता जेव्हा तुम्ही एखादी डिझाईन बनवत असता तुम्हाला काय प्रेरणा देतं किंवा काय मोटिवेट करतं तुम्हाला ती डिझाईन बनवण्यासाठी? भरपूर. आपल्या आजूबाजूलाच केवढं मोटिवेशन आहे. आपल्या बेळगाव शहरात एवढं सुंदर निसर्ग आहे. नेचरकडनं खूप इन्स्पिरेशन घेता येतं. कल्चरली केवढं आपण सणवार असतात आपले, आपण आणि नेसेसरी नाही की कुठली एक जाती, सगळंच कुठल्या पण कम्युनिटीमधनं आपण भरपूर ठिकाणी इन्स्पिरेशन घेऊ शकतो. माझ्यासाठी मला वाचनाची आवड आहे. तर लॉट ऑफ इन्स्पिरेशन कम्स फ्रॉम लिटरेचर इन जनरल, नेचर, सायन्स, जिओग्राफी. देयर इज सो मच टू पिक अप फ्रॉम. तर मग आता तुम्ही फॅशन डिझायनर आहात, मग तुम्ही फॅशनच्या दुनियेमध्ये आता भरपूर रुळलेला आहात. तर मग फॅशनच्या दुनियेमध्ये येण्यासाठी किंवा फॅशन डिझायनर होण्यासाठी काय कौशल्य असायला पाहिजे एखाद्या माणसामध्ये? डेडिकेशन डेफिनेटली. कारण का आपण जे पिक्चरमध्ये बघतो किंवा आपण जे फॅशन वीकचे व्हिडिओज बघतो की डिझायनर्स नुसतं स्टेजवरती चालतात आणि टाळ्या वाजवतात किंवा पार्टीज असतात, ते 365 मधला एक दिवस असा असतो. बाकीचे 364 डेज आम्ही काम करत असतो. खूप हार्डवर्क असतं. पेशन्स लेवल खूप लागतात, कारण का प्रत्येक प्रोजेक्ट सक्सेस होईल ह्याची गॅरंटी नसते. तर
ती क्षमता असली पाहिजे की आपण जे काय आयुष्य आपल्याला देतं ते ॲक्सेप्ट करून पुढे जायचं असतं. जसं की आता तुम्ही सरांचं ऐकलेलं आहे की सर जसं सांगतात डेडिकेशन असणं खूप महत्त्वाचं आहे, मग ते कोणतंही फील्ड असो. सो मग सर आता तुम्ही ज्या फील्डमध्ये काम करत आहात त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मला खूप आवडतं. सक्सेस किंवा नो सक्सेस हे नंतरच्या गोष्टी आहेत. परत एक मला असं वाटतं की देव कसं घडवतो, देवापेक्षा मोठा कोणीच नाही, त्याच्यासारखं मी व्हावं अशी कुठेतरी इच्छा होती. आणि आज मला काहीतरी घडवायला मिळतं, रोज क्रिएट करायला मिळतं आणि त्याच्यात खूप आनंद मिळतो. जेव्हा आपण आपले डिझाईन्स मास प्रोडक्शनमध्ये होऊन जाऊन लोकांपर्यंत पोचतात आणि आपण ती डिझाईन लोकांवरती बघतो आणि आपण सांगतो अरे ते मी केलेलं. आणि ते करताना आपल्या लक्षात नसतं, कारण का आपण एक सॅम्पल करून पाठवतो आणि मग नंतर ते अप्रूव्ह होतं आणि जेव्हा ते 6,000 किंवा 8,000 पीसेस बनतात आणि कॉलेजच्या मुली किंवा सर्वसाधारण माणूस जेव्हा तो घेतो तेव्हा किंवा वाटतं की हां काहीतरी आपण केले, देवासारखं नाही खरं तिकडे थोडं काहीतरी आपण त्यांच्यासारखं व्हावं अशी एक ती जी फिलिंग असते ती फुलफिल झाल्याचा एक आनंद मिळतो. जेव्हा तुमचे डिझाईन्स मार्केटमध्ये येतात किंवा ते जे डिझाईन्स असतात तुमचे त्यांना खूप मोठा प्रतिसाद वगैरे मिळतो, तेव्हा तुम्हाला कसं वाटतं? सर्वात आधी तर डेफिनेटली आपण कुठलाही कलाकार जेव्हा काम करतो लोकांनी अप्रिशिएट करावं, वाहवा करावं हे तर असतंच असतं. खरं त्याच्यानंतर कुठेतरी एक प्रेशर पण येतो की अरे मी हे केलं आहे, मला ह्याच्यापेक्षा चांगलं करायचं आहे, किंवा मी आता हा गोल सेट केलेला होता तो मी अचीव्ह केला आहे, आता ह्याच्या पुढे काय. तर ते म्हणतात की डिझायर इज अ रूट कॉज टू ह्युमन सफरिंग. So the desire is always there to do something more. So whatever is last done is never enough. आता जसं की आपल्या भारतामध्ये साडी म्हणजे खूप एक महत्त्वाची मानली जाते, भरपूर लोक साडीला भरपूर प्रेम देतात. मग साडीबद्दल तुमचं काय मत आहे, किंवा आता ज्या साडीवरती आपण जे ब्लाऊज डिझायनिंगचे असतात मग त्यावरती तुम्ही काय सांगाल? साडी एक आपण वर्सटाईल म्हणतो, हे एवढा सुंदर म्हणजे एक नुसतं 6 वार किंवा एक 6 मीटर फॅब्रिक जे आहे ते कितीतरी वेगवेगळ्या पद्धतीने ड्रेप केलं जातं. आणि आज फॅशन एवढी पुढे गेलेली आहे की आज जेंडर फ्लुइड क्लोथिंग म्हणतात, म्हणजे आधी पुरुष धोती घालायचे आणि बायका साडी नेसायच्या. तर दोघांचं साम्य हेच आहे की ते एक मोठा लांब कपडा आहे, तो आपण ड्रेप कसा करतो, तो आपण घालतो कसा, त्याच्यावरती ते होतं. आणि आज एवढे व्हेरिएशन झाले त्याच्यावरती, अनडाऊटेडली म्हणजे ह्याच्यावरती वादविवादच नाही की साडी बेस्ट गारमेंट आहे, बेस्ट सिल्युएट आहे, बेस्ट ड्रेप आहे. आणि कुठल्याही ओकेजनसाठी आपण त्यांना फॉर्मलही म्हणजे इंडियन वेअरमध्ये त्याला फॉर्मल मानलं जातं. खरं आपण जेव्हा फेस्टिव्ह सीझन असतो त्याच्यामध्ये व्हरायटीज मिळतात. आणि आता तर ते जेंडरसाठी ते जेंडर डेफिनेटिव्ह राहिलंच नाही आहे. आज साडीचा प्रयोग भरपूर मेन्सवेअर क्लोदिंगसाठी पण केला जातो आणि त्याला लॉट ऑफ व्हेरिएशन्स रन इन दॅट. सो इट्स नाईस. खूप बरं वाटतं बघून की जी आपली संस्कृती आहे, जी आपली परंपरा आहे, जे आजचं जनरेशन ॲक्सेप्ट करतं आहे. सर जसं की आता तुम्ही सांगत आहात जनरेशनमध्ये थोडंफार डिफरन्स होतं आहे, मग जनरेशन बरोबरच आता फॅशनची दुनिया जी आहे ती अपडेट होत चालली. मग तुमचं अपडेट काय असतात हमेशा जेव्हा फॅशन डिझायनिंग किंवा फॅशनच्या दुनियेमध्ये जेव्हा अपडेट होत असतात तेव्हा तुमचे अपडेट्स काय असतात तुमच्या डिझाईन्समध्ये? आम्ही जेव्हा शिकलो तेव्हा टाईम असा होता की आम्हाला नुसतं मॅगझिन्समधनं शिकायला मिळायचं. आणि गंमत अशी असायची की शाळेतून सांगायचे की ह्या ठिकाणी जायचं आहे, इकडे असं नावाचं मॅगझिन असतं, ते मॅगझिन घेऊन यायचं आहे. तर तेव्हा इंडियामध्ये वोग किंवा हे जे इंटरनॅशनल मॅगझिन्स होते ते नसायचे, मग ते रद्दीवाल्यांकडेच भेटायचे. तर मज्जा यायची ते जाऊन शोधायला, कारण का ते सगळीकडे अवेलेबल नसायचे. तर कुठेतरी जाऊन ते एखादं पुस्तक घेऊन यायचं आणि मग त्याच्यात आपण जे आपण डिझायनर आपण शिकतो, मग ते वर्साचे असो किंवा YSL असो किंवा शनेल असो किंवा डिओर असो, मॅडम वियोने होत्या, असं वाटायचं की आपण त्यांच्या दुनियेत आहोत आणि त्यांच्यासारखं व्हावं आणि त्यांच्यासारखं काम करावं. तर सुरुवात तशी झालेली. आणि आत्ताचं जे अपडेट मेथड आहे की जे डिजिटल म्हणतात, सगळंच डिजिटल झालं आहे, एव्हरीथिंग इज अवेलेबल ॲट द प्रेस ऑफ अवर फिंगर टिप. आणि केवढं इझी झालं आहे. आणि तसं मग त्यामुळे बसल्या ठिकाणी भरपूर माहिती मिळते. मग मला नाव नाही घ्यायचे आहेत कुठल्या स्पेसिफिक ॲप्सचे किंवा काही,
खरं भरपूर म्हणजे जर तुम्ही नुसतं 15 मिनिटं सुद्धा फोनवरती तुमच्या घालवलं तरी खूप शिकायला मिळतं. जसं की आता सरांनी सांगितलेलं आहे की तेव्हा त्यांना ज्या वेळेला फॅशनच्या दुनियेमध्ये जायचं होतं त्यांची जी सफर होती ती त्यांनी मॅगझिन्सपासून चालू केलेली होती. मॅगझिन्समध्ये कसे डिझाईन्स आलेले आहेत ते बघण्यासाठी, केवळ फक्त मॅगझिन शोधण्यासाठी ते रद्दीवालांकडे जाऊन परत त्यांच्याकडून मॅगझिन घेऊन येत होते, कारण मॅगझिन्स असे साधेपणाने अवेलेबल नसायचे जसे आत्ताच्या काळामध्ये आहेत. सर तुम्ही बॅकग्राऊंडबद्दल काय सांगा की तुमचा बॅकग्राऊंड कसा होता, तुमचं लहानपण कसं गेलं? माझे बाबा सर्व्हिसमध्ये होते, तर त्यामुळे आम्ही एक जे डिफेन्स बॅकग्राऊंड आहे त्या वातावरणात वाढलेलं आहोत. मग डिसिप्लिन भरपूर होतं आणि ते डिसिप्लिन असल्यामुळे आयुष्य खूप सुरळीत गेलं. त्याच टायमाला उठणं, त्याच टायमाला अभ्यास करणं, एक जे कमिटमेंट असते त्याला यू स्टिक टू दॅट कमिटमेंट, नेवर टू गिव्ह अप. बाबा नेहमी मोटिवेट करायचे, आई नेहमी गोष्टी सांगायची. आम्ही राम कृष्ण आणि आपली जे मायथॉलॉजी आहे त्या गोष्टी ऐकून मोठ्या झालो. आणि त्या सगळ्यांचा इम्पॅक्ट एवढा झाला लाईफवरती की त्या गोष्टी मी विसरू नाही शकत. आज आम्ही जे काय आहोत, खूप मोठे नाही आहोत, तर जे काय आहोत ते जे आईबाबांनी शिकवलं आहे, जे आपली संस्कृती आहे, जे त्या लोकांनी आपल्याकडे पास केलं आहे, आम्ही त्याच्यातून शिकलो आहे. फॅशनवरती पण त्याचा खूप इम्पॅक्ट होतो, खूप म्हणजे खूप इम्पॅक्ट होतो. कारण का आपण जेव्हा कॉस्ट्युम्स बघतो, आता कॉस्ट्युम डिझायनिंग हा एक वेगळाच फील्ड आहे. मला नेहमी इंटरेस्ट होता कॉस्ट्युम डिझायनिंगमध्ये. तर कॉलेजमध्ये जेव्हा आपण पोर्टफोलिओ डिझाईन करतो, म्हणजे इंडस्ट्रीला बाहेर जायच्या आधी एक पोर्टफोलिओ बनवला जातो, तो कॉस्ट्युम डिझायनिंगवरती होता. मग मला आजही आठवतं, दिस इज इन 90s आय एम टॉकिंग अबाउट. खरं तेव्हासुद्धा माझा कॉन्सेप्ट गोष्टी होत्या. मग चांडालिका जे रवींद्रनाथ टागोरनी लिहिलेलं एक सुंदर नाटक आहे, ग्रंथ, वॉट एव्हर बुक, हां नॉवेल. तर मग त्याच्यावरनं इन्स्पिरेशन घेऊन मला आठवतं की माझं एक कलेक्शन त्याच्यावरती होता. तर मग ही जी एक आवड होती ती पुढे जाऊन कशी होईल ते मला माहिती नव्हतं. खरं करताना कॉस्ट्युम डिझायनिंग करायचं होतं. खरं फॅशनची दुनिया एवढी मोठी होती की मी असिस्टंट डिझायनर म्हणून स्टार्ट केलं. तेव्हाचे खूप नावाजलेले डिझायनर होते, नाहीद मर्चंट, तिकडनं सुरुवात केली. 8,000 पगार होता. तर मग 2 वर्ष असिस्टंट म्हणून काम केलं आणि मग एक स्कॉलरशिप प्रोग्राम झालेला इंडियामध्ये आणि बहुतेक तो आता नाही आहे अजून, खरं त्या काळी होता. आणि त्याची एक अट होती की जर तुम्हाला ती स्कॉलरशिप मिळाली तर तुम्ही तुमचं लेबल लॉन्च करायला हवं. आम्ही असंच पार्टिसिपेट करायचं म्हणून, गंमत म्हणून 3-4 मित्रांनी पार्टिसिपेट केलेलं आणि देवाच्या आशीर्वादाने ती स्कॉलरशिप मिळाली. आणि मग ऑप्शनच नव्हतं की आता तर लेबल लॉन्च करायलाच पाहिजे, कारण का तो क्लॉज होता स्कॉलरशिपचा. आणि मग त्याप्रमाणे नवनीत हे लेबल मुंबईमध्ये लॉन्च झालेलं. खूप हाय फॅशन स्टोर्समध्ये ही लाईन सप्लाय केली जायची. त्याच्यानंतर काही टी व्ही सिरियल्समध्ये कॉस्ट्युम्स करायला मिळाले, काही पिक्चर्समध्ये कॉस्ट्युम डिझायनिंग करायला मिळाली. आणि जेव्हा म्हणजे मी म्हणतो जे आपल्याला आईबाबांनी शिकवलं आहे ते आपण जेव्हा प्रत्यक्षात अप्लाय करतो लाईफमध्ये, माझ्या गुरुनी मला फोन केला आणि तेव्हा म्हणाले की आता तू स्वतंत्र आहेस, इंडिपेंडंट आहेस, किती वेळ जातो काम करण्यात आणि थोडा वेळ जरा शिक्षणासाठी दे, जे आम्ही तुला शिकवले ते आता पुढे शिकवायला सुरू कर. मग तेव्हा हा प्रश्न पण विचारला नव्हता की पगार किती किंवा टाईम किती. गुरुनी सांगितलं म्हणजे करायचं. आणि मग सगळंच सोडून मग तिकडे वळलो. आणि म्हणजे ती सुरुवात झालेली काही तासांसाठी, खरं ते तास कधी दिवसांमध्ये बदलले आणि कधी इन्स्ट्रक्टरपासून टीचर आणि टीचरपासून प्रोफेसर आणि प्रोफेसरपासून हेड ऑफ द डिपार्टमेंट झालो, कळलंच नाही. भरपूर स्टुडंट्स हाताखालनं गेले आणि म्हटल्यासारखं की आपण कुणासाठी काहीतरी करावं हे महत्त्वाचं होतं. आणि माझ्या भरपूरसे स्टुडंट्स खूप नावाजलेल्या ठिकाणी ॲज असिस्टंट्स म्हणून काम करतात. काही लोकांनी आपलं स्वतःचं लेबल लॉन्च केलं आहे. आणि ह्या पॅन्डेमिकमध्ये सगळ्यांनी ते संबंध ठेवले आणि त्या सगळ्यांना एकत्र आणायचा हा प्रयत्न होता. आणि नशिबाने साथ दिली आणि सगळेच नाही तर एक मोजून जेवढे होते तेवढे आम्ही एकत्र येऊन हा एक लहानसा प्रोजेक्ट केला आहे ज्याचं नाव आहे सेरेंडिपिटी. मग हा तुमचा प्रोजेक्ट आता कधी लॉन्च होणार आहे किंवा कसं काय काय आहे तुमच्या प्रोजेक्टमध्ये? सेरेंडिपिटी बाय डेफिनेशन जर आपण त्याचा शब्दार्थ घ्यायला गेलो तर असं म्हणू शकतो की
काही गोष्ट करता करता एक अचानक एक चांगली गोष्ट घडून येते, म्हणजे एक डिस्कव्हरी, ती मॅजिकल असू शकते किंवा बाय चान्स झालेली गोष्ट असू शकते, त्याला सेरेंडिपिटी म्हणतात. पॅन्डेमिकमध्ये म्हणजे हा खूप सगळ्यांसाठीच त्रासदायक टाईम होता. गेली 2 वर्ष आपण सगळ्यांनीच खूप सफर केलं आहे. ह्या टायमात हा एक कॉन्सेप्ट असा सुचला की ग्रासरूट लेवलवरचे जे कारिगर होते त्यांच्याकडे काम नव्हतं आणि लॉकडाऊनमुळे सगळेजण अडकून बसले आणि त्यांना काम मिळावं म्हणून आम्ही हा प्रोजेक्ट सुरू केला. सुरू करताना मग करणार काय आता अशा टायमात, म्हणजे जिकडे सगळीकडे एवढा हाहाकार माजला आहे तिकडे तर आपण असं एम्ब्रॉयडरिंग कपडे किंवा पार्टी वेअर जे म्हणतात ते आपण तसं करू शकत नव्हतो. तर मग एक सर्वसाधारण माणूस जे घालू शकेल असे कपडे डिझाईन करायचे होते. तर आम्ही जर्सी फॅब्रिकमधनं हा कलेक्शन डिझाईन केला आहे. टी शर्ट्स आहेत, मॅक्सीज आहेत. ह्याला जर एका ब्रॅकेटमध्ये घालायचं असेल तर आपण ह्याला लाऊंजवेअर म्हणू शकतो. तर असा हा लाऊंजवेअरचा एक कलेक्शन केलेला आहे. सुंदर आहे, स्वस्त आहे आणि तरीही जे कुट्योर नाही म्हणता येत, खरं डिफ्युजन म्हणता येईल की अफोर्डेबल रेंजमध्ये जे क्लोदिंग आहे आणि इट इज येट फॅशनेबल असं हे एक कलेक्शन आहे. आपण हे बेळगावात करतो आहे. बेळगावची चांगली गोष्ट हे की एक खूप लहानसं शहर आहे जिकडे सगळेजण एकमेकांना ओळखतात आणि तर आपलीच लोक एकत्र येऊन हे आपण करतो आहे. तर सेट डिझायनर पण आपले मित्र आहेत, मॉडेल्स जे आहेत ते पण म्हणजे तुमच्यासारखे आमच्यासारखे लोक आहेत, म्हणजे कुठले प्रोफेशनल मॉडेल्स आपण बोलवलेले नाही आहेत. तर असा छानसा एक हा कार्यक्रम उद्या होणार आहे संध्याकाळी 6:30 वाजता. सर, आता जसं की तुम्ही सांगितलेलं आहे की फॅशन दुनियेमध्ये भरपूर काही बदल झालेले आहेत. तुम्ही कसे अपडेट करता फॅशन डिझाईनला, तुमच्या डिझाईन्स कशा असतात, त्याचप्रमाणे तुमचा जो हा लॉन्च होणार आहे उद्या, म्हणजेच येत्या आता गुरुवारी हा लॉन्च होणार आहे, मग त्याबद्दल आता तुम्ही बेळगावच्या जनतेला काय सांगाल? लॉन्च होतो आहे, बरोबर आहे. खरं माझी म्हणजे हे मला शिकवलेलं आहे आणि मी ह्या गोष्टीला बिलीव्ह करतो. माझा हा मोटो आहे की दुसऱ्यांना प्रेरणा देणं किंवा कला इन जनरल, कुठली पण कला असो, म्हणजे नृत्य असो किंवा फॅशन डिझायनिंग असो, त्याच्यानी लोकांनी पीपल शुड टेक इन्स्पिरेशन फ्रॉम दॅट. काहीतरी इम्पॅक्ट झाला पाहिजे. मग तो इम्पॅक्ट कसा पण होऊ शकतो. तुम्हाला फॅशन जर्नलिझममध्ये वाव मिळू दे किंवा तुम्हाला हिस्ट्रीमध्ये वाव मिळू दे किंवा साधं एक सेरेंडिपिटी शब्द जर एका लहान पोराने सेरेंडिपिटीचं मिनिंग काय म्हणून जरी डिक्शनरी उघडली, आता डिक्शनरी उघडत नाहीत, आता गुगलवरती जातात, तर तेवढंसुद्धा केलं तर मला वाटतं एक कलाकार म्हणून माझं आयुष्य सार्थक होईल. जसं की तुम्ही आता पाहिलेलं आहे, आपल्या तळागाळातला बेळगावातला एक कलाकार आता आपल्या समोर एक त्यांचं स्वतःचं सेरेंडिपिटी नावाचं लॉन्च उद्या घेऊन येणार आहेत. त्यांनी म्हणजेच आपल्या नेक्स्ट डे म्हणजेच गुरुवारी घेऊन येणार आहेत. तर त्यांच्या या प्रोजेक्टसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. अशाच अनेक स्पेशल रिपोर्टसाठी तुम्ही पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी.